हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही थंबनेलला बघितलेच आहे. आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कारले टाकून अगदी अप्रतिम चवीची अशी रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू. इथे मी सर्व कारले स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे. मधोमध कट करायचे आहे. त्यानंतर यामधल्या सर्व बिया आपल्याला काढून टाकायचे आहे. ह्या सर्व बिया आपल्याला हे काढून टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला कारलेला उभे पण चिरता येते. मी इथे आळवा काप दिलेला आहे. दाखवल्याप्रमाणेच कट करून घ्यायचं आहे. पातळ असे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे. त्यामुळे आपल्याला आपली रेसिपी चवदार बनण्यासाठी मदत होते. त्यामुळे दाखवल्याप्रमाणे पातळ असे आळवे काप करून घ्यायचे आहे. या पद्धतीने सर्व कारले कापून घेणार आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे कारले कापून घ्यायचे आहे. सर्व कारले मी या पद्धतीने कापून घेणार आहे. अगदी बारीक असे काप करून घ्यायचे आहे. या पद्धतीने हे सर्व कापून घ्यायचे आहे. दुसरीकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 3 चम्मच आपल्याला किंवा 3 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतर 1 चम्मच आपल्याला जिरा टाकून घ्यायचा आहे. जिरा छान तडतडल्यानंतर आपल्याला इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे. छान इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे. जिरं छान तडतडल्यानंतरच आपल्याला इथे लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे. छान इथे 8 ते 10 इथे लसूण पाकळ्या टाकल्या आहे. याला पण साधारण 2 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. अगदी हलकासा रंग चेंज झाल्यानंतरच आपल्याला बाकीचे जिन्नस टाकून घ्यायचे आहे. त्यामुळे इथे जास्त लसूण न भाजता 2 मिनिटेला परतून घ्यायचं आहे. बघा थोडासा रंग चेंज झाला आहे. त्यानंतर छोट्या वाटीने मी 1/4 वाटी मी इथे शेंगदाणे घेतले आहे. साधारण पाववाटी हे शेंगदाणे आहे. शेंगदाण्याला छान 2-3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं तेलामध्ये. 2-3 मिनटं प्रत्येकच जे जिन्नस टाकत आहोत ते आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे अर्धा वाटी चिरलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे खोबरं किस असेल ते सुद्धा टाकून घेऊ शकता. छान हे खोबऱ्याचे पातळ पातळ काप करायचे आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याला पण 2-3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर फ्रेश असा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्याला पण एखाद्या मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमच इथे मी फुटाणा डाळ घेतली आहे. डाळवंसुद्धा म्हणू शकता याला. यानं पण छान अशी आपल्या रेसिपीला चव येणार. त्यामुळे शक्यतो असल्यास टाका, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर छान हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व जिन्नस आपल्याला एखादा मिनटं परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. बंद झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम कढईमध्ये 1 चम्मच मी 1 पळी मी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर चिरलेले कारले टाकले आहे. हे कारले मी मिठाच्या पाण्यामध्ये काहीच न घोळता, मिठाच्या पाण्यातसुद्धा घोळले नाही आहे. आधीच स्वच्छ धुवून घेतले आहे आणि छान चिरून घेतले आहे आणि तेलामध्ये छान खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने मंद आचेवर आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. छान आपले कारले भाजून झालेले आहे, बघू शकता या पद्धतीने. आता हे कारले पण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे सर्व कारले आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थोड्या वेळासाठी थंड होऊ द्यायसाठी ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटं याला थंड होऊ द्यायचं आहे. सर्वच कारले आपण छान क्रिस्पी असे तेलामध्ये फ्राय करून घेतले आहे. आणि फ्राय करताना एक काळजी घ्यायची की मंद आचेवर याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. 2-3 वेळा त्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मंद आचेवर त्याला होऊ द्यायचं. छान बघा क्रिस्पी असे कारले तळले गेलेले आहे. त्यानंतर त्याला पण आपण थंड होऊ देणार. सर्व जिन्नस आपले आधीचे जे मसाले भाजले आहे ते पण थंड झालेले आहे. त्यानंतर मिक्सरच्या पाटमध्ये हे सर्व जिन्नस टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे कारले तळून घेतले आहे ते सुद्धा या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा किती क्रिस्पी झाले. थंड झाल्यानंतर अगदी क्रिस्पी झालेलं आहे. हे पण मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मिठाचं आधी कुठेच आपण मीठ वापरलं नाही, त्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. 2 ते 3 चम्मच आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे 1 चम्मच गरम मसालासुद्धा वापरू शकता, पण इथे
मी इथे स्किप केला आहे. त्यानंतर पाव चमच मी हळद टाकून घेतलं आहे. मिक्सरला छान असं बारीक असं वाटून घेतलं आहे. बघू शकता इथे किती छान आपली कारल्याची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी अगदी चवीला अप्रतिम लागते आणि जे कारले खाण्यासाठी नाक पुरडतात ते सुद्धा आवडीने 1 पोळीऐवजी 2 पोळ्या खातील. अशा पद्धतीने ही कारल्याची चटणी अगदी चवदार तयार झालेली आहे. छान एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा एका काचेच्या बॉटलमध्ये हे स्टोअर करून घ्यायचं आहे. फ्रीजशिवाय पण हे 8 ते 15 दिवस छान टिकले जाते. फ्रीजमध्ये एखादा महिना आपल्याला हे टिकले जाते. छान अप्रतिम चवीची आपली कारल्याची चटणी तयार झालेली आहे. मुलं कारले खायला नाक मुरडतात, तर या पद्धतीने तुम्ही त्यांना चटणी करून दिली तर ते आवडीने खातात आणि कारल्यामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे हे पोटात जाणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे या पद्धतीने चटणी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटू एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त खा, मस्त खा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. बाय बाय.